नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पंजाबी घराघरात खाल्ला जाणारा पारंपरिक पदार्थ सरसों दा साग आणि मकई दी रोटी। खास हिवाळ्यात बनणारा पौष्टिक आणि चवीला अप्रतिम असा हा पदार्थ आज आपण आपल्या स्वयंपाकघरात करूया। चला तर करूया साग। यासाठी लागणाऱ्या भाज्या सरसोची भाजी, पालक, मेथी, बथुआ या सगळ्या भाज्या निवडून स्वच्छ धुवून त्याला बारीक चिरून घेतलेत। आता एका भांड्यात सर्व भाज्या घालून चांगल्या मिक्स करूया। आता इथे मी थोडासा लसूण, हिरव्या मिरच्या, आलं बारीक वाटून घेणार आहे। तुम्ही मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता। तर हे वाटण आपण भाज्यांमध्ये घालूया आणि अर्धा ग्लास पाणी घालून या भाज्या आपल्याला झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटांसाठी चांगल्या शिजवून घ्यायच्यात। तर 20 ते 25 मिनिटांनंतर ह्या भाज्या चांगल्या शिजलेत। आता याला रवीने किंवा मिक्सर मधून तुम्ही बारीक करून घ्या, म्हणजे घोटून घ्यायचेत। व्यवस्थित ह्या भाज्या अशा बारीक एकजीव करून घ्यायचेत। आता इथे मी 2 चमचे मक्याचं पीठ थोडंसं पाणी घालून पातळ असं करून घेतलंय आणि हे आता मिश्रण आपण भाज्यांमध्ये घालणार आहोत आणि याला मीठ घालून चांगलं मिक्स करून पुन्हा 10 ते 15 मिनिटं चांगली दणदणीत वाफ काढूया। आता दुसऱ्या पॅन मध्ये थोडंसं तेल, लोणी, जिरं, हिंग आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेऊया। वरतून सुके मसाले, हळद, लाल मिरची पावडर, धनेपूड आणि गरम मसाला घालून चांगलं भाजून घेऊया। आता यात तयार साग घालून चांगला मिक्स करून एक वाफ काढूया। आता वरून याला आपण एक तडका देणार आहोत। तूप गरम करून ठेचलेला लसूण टाकायचा आहे आणि लाल मिरच्या घालून याला एक तडका देऊया। तयार आहे आपला चविष्ट सरसों दा साग। आता आपल्याला मकईची रोटी करायची। त्यासाठी मक्याचे पीठ घेतले। 1 कप मक्याचे पीठ आहे, त्यामध्ये ओवा, मीठ आणि शक्य तितकं जास्त गरम पाणी घालून याला मऊसूद असं मळून घ्यायचंय। पीठ चांगले मळून झाले की याला आपण 10 मिनिटं झाकून बाजूला ठेवूया। 10 मिनिटांनंतर पुन्हा एकदा याला चांगलं मळून घ्यायचंय आणि जेवढ्या साईजच्या भाकरी करायच्या तेवढे गोळे करून घेऊया। मी इथे छोटे छोटेच गोळे करून घेतलेत। आता आपण मक्याच्या पिठावरच हे थापून घेणार आहोत। जर भाकरी थापता येत नसेल तर ही भाकरी तुम्ही लाटूनही करू शकता। शक्य तितकी पातळ ही भाकरी आपल्याला बनवून घ्यायची आहे, म्हणजे ती छान फुगते आणि खरपूस भाजली जाते। आता वरच्या बाजूस थोडंसं पाणी लावून मी दोन्ही बाजूने ही भाकरी चांगली भाजून घेतली। आता गरम गरम या रोटीवरच आपल्याला तूप किंवा लोणी लावून ही सर्व करायची। तर तयार आहे आपला गरमागरम सरसों दा साग आणि तुपात भिजलेली मकई दी रोटी सोबत कांदा आणि ताक। या थंडीत एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। थँक्यू।